हनुमानजींचं दर्शन करून झाल्याच्या नंतर मंदिराच्या डाव्या बाजूला असणाऱ्या राम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मंदिरात त्यांचं देखील आपण दर्शन घेतलं आणि त्यांच्या पुढे होते आपले कृष्ण भगवान. त्यांचंही दर्शन घेऊन आपण आता जाणाऱ्या बाजूला तिथे आहेत हे दत्त महाराज, इथे आहेत भगवान सूर्यजी, त्याच्याच बाजूला आहेत भगवान लक्ष्मी नारायण, त्याच्याच बाजूला इथे आहेत भगवान नारायण, त्याच्या बाजूला इथे आहेत श्री बटकू भैरवनाथ. हे सर्व देवी दैवता एकाच मंदिरामध्ये आहेत आणि तिथूनच आपण त्याच्या बाजूला बघणार आहे तिथे आहे माता. ह्या मातेचं देखील आपण दर्शन घेतलं आहे आणि तिथून आपण आता बाहेर जाण्यासाठी निघणार आहे. एकाच मंदिरात भरपूर देवदैवतांचे मूर्त्या आहेत, तुम्ही इथे येऊ शकता दर्शनासाठी. खूप छान मंदिर आहे आणि मंदिराच्या इथून बाहेर निघतानाही इथे आहेत देवांचे फोटो आणि तिथून आता निघता निघता मला एक सुंदर असं सिंहासन देखील बघायला मिळालं आहे आणि हे खूप छान सिंहासन आहे, बघू शकता. खूप मस्त असं सिंहासन आहे. ते बघून झाल्याच्या नंतर आपण आता मंदिरातून बाहेर निघणार आहे. इथून मंदिरात बाहेर निघाल्याच्या नंतर उंचच उंच बिल्डिंगच्या मध्ये हे सुंदर असं तपोवन मंदिर आहे आणि मंदिरात भरपूर गायी, पशुपक्षी भरपूर आहेत. इथे होते कमळ, बट कमळामध्ये एकही कमळाचं फूल नव्हतं, सगळ्या कळ्याच होत्या. ते पाहून झाल्याच्यानंतर इथे बदक बघू शकता. इथे कोंबडी आहे, कोणत्या जातीची आहे माहीत नाही, तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा. आणि इथे आहेत गाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.